मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये उत्तर दिलेलं आहे। या हत्येमध्ये कोणीही मास्टरमाइंड असला तरी त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। तसंच बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदलीही करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहामध्ये केलेली आहे। दरम्यान मस्साजोगचं प्रकरण अतिशय गंभीर आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येपुरतं हे प्रकरण नाही, याची पाळंमुळं खणावी लागतील असंही ते म्हणालेले आहेत। टोल नाक्यावरून देशमुखांची गाडी अडवण्यात आली आणि गाडीची काच फोडून त्यांचं अपहरण केलं गेलेलं आहे। आरोपी विष्णू चाटे या प्रकरणात सहभागी होता। प्रचंड मारहाणीमुळे संतोष देशमुखांचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणातील मास्टरमाइंडवरती कारवाई होणारच। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचं नाव घेण्यात आलेलं आहे। जर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड विरोधात पुरावे असले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। या प्रकरणाची SIT चौकशी केली जाईल। हत्येची गंभीरता लक्षात घेऊन कारवाई केली जाणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे। पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे। आमच्या सोबत आहे, यांच्या सोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे। कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहेत या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या SPंना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे। या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच। पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल। दरम्यान चौकशीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केलेली आहे। पाहूया। मंत्री जिथे 2 दिवस मुळात सभागृहात येत नाही आणि मुख्यमंत्री सांगितलं गेलं तुम्ही येऊ नका, अजून सभागृहातलं वातावरण खराब होईल, आम्ही अधिवेशन संपवतो, 3 महिन्यात प्रकरण मिळालेलं असेल, मग तुम्ही या तुमच्या स्टाईल मध्ये असं ते करत करत असं गॉगल बिगल घालत या आतमध्ये। अशाने तर राजीनामाच होणार नाही ना। मग ही चौकशी जी होईल आता जी समिती पहिल्या दिवसापासून सांगतोय काही होणार नाही। मी एकमेव माणूस होतो जो पहिल्या दिवसापासून सांगत होतो काहीही होणार नाही। जेव्हा एवढी पाशवी बहुमत मागे आहे असं जेव्हा माणसाला वाटू लागतं तेव्हा आपण मदमस्त होऊन सत्ता राबवावी असं त्यांच्या मनात येतं। आज त्यांच्या आतापर्यंत त्यांच्या मनात होतं, आज ते महाराष्ट्राला दिसतं। म्हणजे चौकशीचा फक्त फास असेल हा, हे जे चौकशीला काही अर्थच नाही, कसला फार्स बिर्स।